विद्यार्थी मित्रांनो, वन विभागातील आपण जी काही वाट बघत होतो की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी फायनल डेट कधी येणार आहे, सर्वेक्षकसाठी बहुतेक विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत होते की सर्वेक्षकची डेट काय असणार आहे. तर ती डेट आता बाहेर आली मित्रांनो. म्हणजेच वनवृत्तांकडून ही डेट जाहीर करण्यात आली आहे. जसे की आता अमरावती वनवृत्ताकडून जाहीर करण्यात आलंय की 28 डिसेंबर, बघा 28 डिसेंबर ही तारीख त्यांनी लेखापालसाठी जाहीर केली आहे. तर 29 आणि 30 तारीख ही वन सर्वेक्षकासाठी त्यांनी जाहीर केली आहे. सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्ही जर त्यांच्या पोर्टलवर गेलात तर तुम्हाला तिथे ते कळणार आहे की किती कोणत्या ठिकाणी त्यांनी हे जाहीर केलंय, कुठे जाऊन आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. याच्यामध्ये समजण्याची गोष्ट अशी आहे की बहुतेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला मेल येईल, मेसेज येईल, काय येईल. तर त्यांनी जे प्रसिद्ध पत्रक दिलंय किंवा टाइम टेबल दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना जी लघु यादी आहे त्या लघु यादीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्र पत्रव्यवहार म्हणजे तुमच्या घरी तुम्हाला त्याचं लेटर येऊ शकणार आहे. कारण की त्यांनी ज्याप्रमाणे दिलंय की स्वतंत्र पत्रव्यवहार हा एक शब्द त्यांनी ऍड केलाय. म्हणजेच आपल्या घरी तुम्हाला तुमच्या घरी ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं एक लेटर येईल आणि त्या लेटरनुसार मग तुम्हाला जावं लागणार आहे. बट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लेटर सपोज जर लेट झालं किंवा काही झालं सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लॉग इन आयडी मध्ये जाऊन आपण चेक करून घ्या की आपल्याला तशा प्रकारचं काही लेटर त्यांनी अपलोड केलेलं आहे का. प्रत्येकाने जे काही विद्यार्थ्यांचे नावं आले होते लघु यादीमध्ये सिलेक्ट झाले होते त्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव चेक करून घ्या. ओके, पोर्टलवर पण जा, पोर्टलवर पण चेक करून घ्या आणि आपल्या लॉग इन आयडी मध्ये जाऊन तिथेही तुमचं नाव चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डिले होणार नाही. आणि शक्यतो मी ज्याप्रमाणे सांगणार आहे मी याच्यावर पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. सो तुम्ही प्रिपेअर राहा, म्हणजे एक दिवस आधी तुम्ही तिथे जाल या हिशोबाने तुमचं प्लॅनिंग करून ठेवा. जेणेकरून काय होतं की आता बघा सगळ्याच गोष्टी उभारून येत आहे. जसं की आता मराठा आंदोलन सपोज जर सुरू झालं तर विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. ओके, आपण काही वेगळ्या याच्यात नाही जाते, बट जर झालं तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक दिवस आधी कमीत कमी तिथे जाऊन आपला मुक्काम ठोकून ठेवा. म्हणजे आपल्याला कुठेही लेट आपण पोहोचणार नाही. ही महत्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मित्रांनो, म्हणून हा व्हिडिओ बनवला. कारण की अजून याच्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावणार आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा मित्रांनो आणि शेअर करत जा. धन्यवाद. जय